मित्रांनो, कसे आहात? आज तारीख बघा 26. आज दुपारच्या 1 वाजलेले आहेत. सकाळपासून माझा व्हिडिओ बनवायचा म्हणते, टाईमच भेटलेला नाही. काल मार्केटला गेलो होतो. मुलाचा पाय सायलेन्सरनं भाजलेला आहे. तो सकाळपासून खूपच दमवत आहे. मोबाईलच देत नव्हता ना, त्यामुळे सकाळपासून व्हिडिओ बनवायला टाईमच भेटलेला नाही. आता तो झोपी गेला आहे. बोले एक व्हिडिओ बनवून घेते आता. आज संडे आहे, मिस्टरांना पण सुट्टी होती ना, त्याच्यामुळं रात्री झोपायला खूप वेळ झाला होता. त्यामुळे सकाळी थोडे लेटच उठलं सगळेजण. सकाळी नाश्ता झाला, त्यानंतर नाश्ता झाला की जरा थोडा चाय वगैरे झाला. चाय पिऊन नंतर हे मुलग्याला पण सायलेन्सरने भाजल्यामुळे तो खूपच दमवत आहे. आणि तो लहान आहे ना, त्याच्यामुळे तो खूपच त्रास देतो आहे ना. मग त्याच्यातच वेळ गेला. माझं काम पण झालेलं नव्हतं. सकाळपासून मला फरशी झाडू भांडी घासायला टाईम गेला. जेवण बनवायला आम्ही बघा आत्ता जेवण करून घेतलं. आज जेवणामध्ये नॉर्मलच डाळ भात बनवली होती. जास्त काय बनवलं नव्हतं जेवणामध्ये. मित्रांनो, तुम्ही बोलशीला मी स्वेटर घालून बसलेले आहे. मित्रांनो, इकडे थंडी भरपूर आहे. आम्ही दुसऱ्या राज्यात आहे ना, कामानिमित्त दुसऱ्या राज्यात आम्ही गेलेलो आहे. इकडं भरपूर थंडी आहे, त्याच्यामुळे स्वेटर घालून बसावं लागते. हे बघा, थंडी बाहेर आहे तरी कोणीतरी मुलांना घेऊन बाहेर फिरायला गेलेलं आहे. गार्डनला घेऊन गेले. थोडं जास्त लोक बाहेर जातच नाहीत ना. प्रत्येकजणांना बघा. हे बघा मित्रांनो, इथे गार्डन आहे आणि आमच्या बिल्डिंगच्या बाजूला 4-5 गार्डन आहेत. बाहेरचे वातावरण बघा. इथे जास्त ऊन नसतं, त्यामुळे जास्त लोक बाहेर पडत नाहीत. आता थंडी चालू आहे बघा. तुम्ही म्हणसला इथे स्वेटर घालून बसलेले आहे. आम्ही कामानिमित्त बाहेर आलो, दुसऱ्या राज्यात आलेलो आहे. इकडे खूप थंडी आहे, त्याच्यामुळं स्वेटर घालून बसावं लागते. भांडी कपडे हे गरम पाण्यानंच करावं लागते सगळं. थंड पाण्यात आता कोणी हात घालतच नाही ना. माझ्या मुलग्याची पण तब्येत बरी नाही. तो आता झोपलेला आहे. त्याचा पाय सायलेन्सरनं भाजलेला आहे ना. माझ्या घरी आता उद्याच्याला पाहुणे येणार आहेत उद्या सकाळी, त्याच्यामुळे आता कामाचा लोड मला जास्तच पडायला लागला आहे. आता मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच बाहेर आहे. माझा मुलगा, आमची बाकीची फॅमिली सगळी गावाला आहे. ते गावाला राहतात. ते आता उद्या सगळी येणार आहेत. फिरण्यासाठी सगळे येणार आहेत. मित्रांनो, आज पण इथे बाजार भरतो. आता संध्याकाळी जरा भाजीचं वगैरे आणायला जावं लागेल. आता उद्याच्याला पाहुणे घरी येणार आहेत ना, थोडं सामान वगैरे घरी भरून ठेवायला पाहिजे. थोडे पाहुणे 10 दिवस राहणार आहेत. त्यानंतर आम्ही पण गावी जाणार आहे 20 दिवस. 20 दिवसानंतर आम्ही पण परत येणार आहे. मित्रांनो, मी गावाचं व्लॉग तुम्हाला नवीन चॅनलवर माझ्या टाकेन. तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.